कलाकारांनी आपल्या कलेवर संतुष्ट न राहता इतर कलेकडेही पाहून कलाकारांनी समृद्ध व्हावे असे आवाहन सिने अभिनेते व नाट्य कलावंत सुनील बर्वे यांनी अखिल भारतीय कला साधक संगम 2024 या आंतरराष्ट्रीय सोहळ्याची माहिती देत असताना गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले। 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान बेंगळुरू येथील श्री श्री रविशंकर आश्रमात कला साधक संगम 2024 या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी देशभरातून जवळपास 2000 प्रतिनिधी व कलाकार एकत्र जमणार आहे। कला साधक संगम या कार्यक्रमाचे आयोजन दर 3 वर्षांनी देशाच्या विविध भागात केले जाते। भारतीय कला संस्कृतीवर विश्वास असणाऱ्या कला साधकांचे हे मोठे एकत्रीकरण आहेत असेही यावेळी बर्वे यांनी सांगितले। पाहूया सविस्तर वृत्तांत। नमस्कार। संस्कार भारती कोकण प्रांताचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही आज इथे ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्यामध्ये मुळात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण असं होतं की संस्कार भारतीतर्फे दर 3 वर्षातून एकदा कला साधक संगम नावाचा एक कार्यक्रम घेतला जातो आणि त्या कार्यक्रमाविषयी सांगण्यासाठी त्याच्याविषयीची इतर माहिती देण्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद घेतली। अखिल भारतातून संपूर्ण भारतातून जवळजवळ 2000 कलाकार या कला साधक संगममध्ये सहभागी होणार आहेत आणि हे होणार आहे यावर्षी बँगलोरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या पवित्र त्यांचं जे आश्रम आहे त्या आश्रमाच्या परिसरामध्ये 2 ते 2500 प्रेक्षकांची कलाकारांची नोंदणी ऑलरेडी झालेली आहे। त्यामुळे इतकी सगळी कलाकार मंडळी वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या देशाच्या भागातून तिथे येणार आहेत आणि आपापली कला सादर करणार आहेत। यावर्षीचा विषय समरसता असा ठेवल्यामुळे त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं जे लोककलांमधून जे सादरीकरण असेल ते केलं जाईल। महाराष्ट्रातर्फे सुद्धा आपण लोककलेतून त्याच्याबद्दलचं सादरीकरण एक नाटिका सादर करणार आहोत। असं वेगवेगळ्या गोष्टी होणार आहेत। 1, 2, 3 आणि 4 असे 4 दिवसांमध्ये 4 फेब्रुवारी या फेब्रुवारीच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये हा कला साधक संगम आयोजित केला आहे। 3 आणि 4 या 2 दिवशी म्हणजे नुसतं कलाकारांचं सादरीकरणच फक्त होणार नाही आहे तर मान्यवर जे अनेक असतात ते उपस्थित सगळ्या कलाकारांना मार्गदर्शन ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत। असा हा कला साधक संगम असणार आहे। प्रमुख पाहुणे म्हणजे तिकडचे श्री यदुवीरा कृष्णदत्त वडियार हे जे राजघराण्यातले आहेत ते उपस्थित असणार आहेत। पद्मश्री मंजम्मा जोगती, विक्रम संपत, रवींद्र यावगळ ही मंडळी असणार आहेत। कृष्णदेवराय हे सुद्धा राजघराण्यातलीच ते सुद्धा असतील। आमचे अखिल भारतीय अध्यक्ष जे आहेत वासुदेव कामत ते सुद्धा उपस्थित असतील। त्याचप्रमाणे के सुचेंद्र प्रसाद हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। हे झालं उद्घाटनाच्या प्रसंगाच्या वेळेस झालं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक सेमिनारसुद्धा आयोजित केला आहे ज्यामध्ये वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत आणि 3 तारखेला भरतमुनी सन्मान सोहळा आयोजित केला आहे ज्यामध्ये जे सन्मानार्थी आहेत त्या सन्मानार्थींना संस्कार भारतीतर्फे यावर्षीपासूनच हा भरतमुनी पुरस्कार द्यायला सुरुवात करणार आहोत आणि यावर्षीचे पुरस्कारार्थी आहेत चित्रकार विजय दशरथ आचरेकर जे मुंबईचे आहेत आणि सिंधुदुर्ग इथले लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना भरतमुनी सन्मान 2023 देण्यात येणार आहे आणि या पुरस्काराचा स्वरूप असणार आहे ते 1,51,000। त्यानंतर सन्मानपत्र असेल आणि स्मृतिचिन्हसुद्धा त्यांना दिलं जाईल। मराठी कलाकारांना काय आव्हान कराल या कार्यक्रमाच्या? सर्व मराठी कलाकारांना नाही अखिल भारतातील सर्व कलाकारांना आव्हान करेन की त्यांनी ह्या कला साधक संगमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि त्यांनी उपस्थित राहावं आणि आपल्या कलेवरतीच फक्त संतुष्ट राहण्यापेक्षा इतरांची कला पाहून आपली कला कशी समृद्ध करता येईल याकडे पाहावं असं मला वाटतं आणि म्हणून त्यांनी इथे उपस्थित राहणं आवश्यक आहे।